हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त असाल. स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आपण जाणार आहोत जंगली महाराज मंदिरामध्ये आणि तिथेच असणाऱ्या पाताळेश्वर लेणी आहेत ती आपण एक्सप्लोअर करणार आहोत. तर चला मग मी तुम्हाला आज दाखवते जंगली महाराज मंदिर आणि पाताळेश्वर लेणी. जंगली महाराज रोडला ना पार्किंगचा प्रॉब्लेम होतो, म्हणून आम्ही ठरवलं की कारनं न जाता ऑटोनं जायचं म्हणून. खरं तर ना कधी कधी असं रिक्षानं बसनं प्रवास केला की एक वेगळीच मज्जा येते ना. आजकाल ओला ऑटो बुक केली तरी मीटरप्रमाणेच पैसे द्यावे लागतात, हरकत नाही. पण आज बाहेर जास्त ट्रॅफिक वाटत नव्हतं. खरं तर आम्ही ऑलरेडी गुगल मॅपवरती चेक केलं होतं की बाहेर जास्त ट्रॅफिक आहे की नाही, आणि त्यानुसार बाहेर ट्रॅफिक जास्त नव्हतं. पण कार घेऊन येऊ शकत नव्हतो कारण जंगली महाराज रोडला पार्किंग भेटणं थोडं मुश्किल होतं. मंदिराकडे जाण्याच्या आधी आम्ही कल्याणी व्हेजमध्ये थांबून जेवण करण्याचा प्लॅन बनवला. तिकडे थांबून पावभाजी वगैरे काहीतरी खाऊन मग पुढे जाऊयात असा विचार केला. कल्याणी व्हेजमध्ये तसं जेवण खूप छान आणि टेस्टी मिळतं. इथं जेवणाचा प्लॅन आमचा बऱ्याचदा बनतो, पण आज आम्ही ठरवलं होतं की पावभाजी मागवायची आणि मस्त पावभाजीची पार्टी करायची. मग काय, पावभाजी मागवली होती आम्ही दोघांनी आणि वसंतला हवा होता साबुदाणा वडा. पावभाजीसोबत आम्ही मोसंबी ज्यूस सुद्धा ऑर्डर केले होते. मोसंबी ज्यूस, पावभाजी सगळं मस्त एन्जॉय केलं आणि मग आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो. कल्याणी व्हेजमध्ये मस्त असं जेवण करून झालं आणि आता आम्ही ठरवलं की मेट्रोनं जायचं, म्हणून मनपाला मेट्रोनं जायचं आणि मग तिकडे गेल्यानंतर तिथून ऑटो करून आपण जंगली महाराज रोडला जंगली महाराज मंदिरामध्ये जाऊयात आणि त्यानंतर तिथे असणारी पाताळेश्वर लेणी जी आहेत ती पाहायची आहेत. मी याच्या आधी कधीच मेट्रोनं प्रवास केलेला नाही आहे. खरं तर आज पहिल्यांदाच मेट्रोनं प्रवास करणार आहे, तर बघूयात कसा आहे मेट्रोचा एक्सपिरियन्स. चला. मेट्रोसाठी आम्ही या लिफ्टनं वरती आलो आणि पहिल्यांदाच आली आहे मी मेट्रो स्टेशनला खरं तर, आणि पाहते सगळं किती मोठं आहे मेट्रोचं स्टेशन. नेहमी कारनंच प्रवास होतो, त्याच्यामुळे मेट्रो स्टेशनला येण्याचा कधी संबंधच नव्हता आला. पुण्यामध्ये मेट्रो येऊन खरं तर खूप दिवस झाले, पण पुण्याच्या मेट्रोनं प्रवास करण्याचा योग कधीच आला नव्हता. तर आज म्हटलं आपण निघालोच आहोत जंगली महाराज रोडला आणि तिकडं मेट्रो पण जातेच, तर विचार केला की आज मेट्रोनं प्रवास करूया. सो आज पुण्यातल्या मेट्रोचा माझा पहिल्यांदा प्रवास असणार आहे. मेट्रो स्टेशनमधून मस्त असा व्ह्यू दिसत आहे बाहेरचा, तो एन्जॉय करत मी अजून मेट्रो स्टेशन एक्सप्लोअर करते. किती मोठं वाटतं हे मेट्रो स्टेशन. मी पहिल्यांदाच आली आहे ना, त्याच्यामुळे मला एवढं ते छान वाटत आहे. इथं तिकीट घेण्यासाठी सुद्धा 2 सिस्टम्स आहेत. इथं आपण काउंटरला जाऊन पण घेऊ शकतो तिकीट, त्याचबरोबर इथं आपण सेल्फ तिकीट पण आपण घेऊ शकतो. तर मस्त आहेत फॅसिलिटीज. मी कधीच हे सगळं पाहिलं नव्हतं. एवढे दिवस हे सगळं आलेलं आहे ऑलरेडी पुण्यामध्ये आणि मी कधीच एक्सप्लोअर नाही केलं. मी आज पहिल्यांदा एक्सप्लोअर करते आणि खरंच खूप छान वाटतंय. कुठे मी जपानला जाऊन तिकडच्या फास्टेस्ट ट्रेनमध्ये बसण्याचा विचार करत आहे आणि ह्या ज्या गोष्टी आपल्या समोर असतात त्याच आपण कधी एक्सप्लोअर नाही करत. फायनली आम्ही काउंटरवरून तिकीट घेतलेलं आहे आणि हे असे काही तिकीट्स आम्हाला मिळालेले आहेत. चला मग बसूयात ट्रेनमध्ये. आम्ही प्लॅटफॉर्मवरती पोहोचून ट्रेनची वाट पाहतोय. ट्रेनला येण्यासाठी 5 मिनिटं लागणार आहेत अजून. उतरते समय सावधानी बरतें. नेक्स्ट स्टेशन येलवडा. हा मस्त असा नजारा पाहून मला अक्षरशः असं वाटतंय की आम्ही का कारमधून प्रवास करतो. किती छान वाटतोय हा नजारा मेट्रोमधून. ओ माय गॉड. हे सर्व पाहून मला असं वाटतंय की जपानला तर अजूनच सुंदर असतील ना सगळ्या गोष्टी. लवकरच माझी एक जपान ट्रिप होणार आहे आणि मी माझ्या जपान ट्रिपचे सुद्धा सगळे व्लॉग्स इकडे टाकणार आहे, तर तुम्ही ते नक्की पहा. बसच्या गर्दीमध्ये बसण्यापेक्षा मेट्रोमध्ये लोकांना किती निवांत बसता येतं आहे ना. ही खरंच एक खूप चांगली सोय झाली सगळ्या लोकांसाठी. मी सुद्धा पहिल्यांदाच असं बसून निवांत प्रवास करते, नाहीतर बसची गर्दीच फक्त पाहिलेली होती मी. मेट्रोमध्ये शांत निवांत बसून बाहेरचा असा मस्त नजारा एन्जॉय करायचा. फायनली आमचा स्टॉप आला आणि आम्ही उतरलो आणि मेट्रो स्टेशनमधून बाहेर पडलो. आता इथून जंगली महाराज मंदिराला जाण्यासाठी आम्ही ऑटो केली आहे आणि ऑफकोर्स ती ऑटो मीटरवरतीच आहे, कारण ओला ऑटो जरी तुम्ही बुक केली तरी तुम्हाला मीटरनेच पैसे द्यावे लागतात. हा जो ऑटो ड्रायव्हर आहे ना, तो खूपच रश गाडी चालवत आहे. एका आजोबांच्या कारला त्याच्या ऑटोची धडक झाली असती, पण तरीही तो त्याच्याच नादात ऑटो चालवत आहे. बरं, आम्ही ना छत्रपती संभाजीनगर उद्यान या मेट्रो स्टेशनला उतरून तिथून ऑटोने जंगली महाराज मंदिरापर्यंत पोहोचायला आम्हाला 10 मिनिटं लागली आणि फायनली आम्ही जंगली महाराज मंदिरापर्यंत पोहोचलोय. सद्गुरू श्री जंगली महाराज मंदिर हे पुण्यातील शिवाजीनगर भागातील जंगली महाराज रोडवर आहे. हे मंदिर सद्गुरू जंगली महाराज यांच्या समाधीस्थळी बांधलं गेलेलं मंदिर आहे.
भाविकांसाठी हे एक अत्यंत पवित्र असं ठिकाण आहे. जंगली महाराज हे 19व्या शतकातील एक महान संत, योगी आणि समाजप्रबोधक होते. त्यांचे जीवन अत्यंत साधं आणि तपश्चर्येनं भरलेलं होतं. जंगली महाराज यांना विश्वात्मक गुरुदेव असंही म्हणतात. जंगली महाराज यांना त्यांच्या योग समतांमुळे आणि आध्यात्मिक अनुभवांमुळे मान्यता मिळाली होती. इसवी सन 1890च्या सुमारास जंगली महाराज यांनी देहत्याग केला आणि त्यांच्या समाधीवरच नंतर हे मंदिर उभारण्यात आलं. लोकांना योग्य मार्ग दाखवणे, व्यसनमुक्तीचा संदेश देणे आणि समाजातील वाईट प्रथा दूर करणे हे त्यांचे ध्येय होते. जंगली महाराजांचे जीवन आपल्याला शिकवते की खरे समाधान हे बाह्य गोष्टींमध्ये नसून आत्मशांती आणि भक्तीमध्ये आहे. जंगली महाराजांच्या समाधीचं आमचं छानसं दर्शन झालं. त्यानंतर थोडा वेळ तिथेच घालवला. या मंदिराचं वातावरण शांत, सौम्य असं आहे. जंगली महाराज मंदिराला भेट दिल्यानंतर बहुतेक पर्यटक बाजूलाच असणाऱ्या पाताळेश्वर लेणी देखील पाहण्यासाठी जातात. म्हणून आम्ही सुद्धा बाजूची पाताळेश्वर लेणी पाहण्यासाठी गेलो. पाताळेश्वर लेणी हे एक प्राचीन दगडामध्ये कोरलेलं मंदिर आहे. या लेण्या अंदाजे 8व्या शतकात राष्ट्रकूट काळात बांधल्या गेल्याचे मानले जाते. संपूर्ण मंदिर एकाच मोठ्या काळ्या दगडातून, बेसॉल्ट खडकातून कोरलेलं आहे. पाताळेश्वर म्हणजे पाताळातील ईश्वर, कारण हे मंदिर जमिनीच्या पातळीपेक्षा खाली कोरलेलं आहे. मंदिरात प्रवेश करताच एक मोठं वर्तुळाकार नंदी मंडप दिसून येतो. ऐतिहासिक वास्तू आणि धार्मिक स्थळ यांचा सुंदर असा संगम इथे दिसून येतो. शहराच्या गजबजाटात असलेलं हे प्राचीन स्थळ शांतता, अध्यात्म आणि इतिहास यांचा अनुभव देणारं आहे. दगडात कोरलेले खांब, सभामंडप आणि शिल्पकला ही त्या काळातील उत्कृष्ट कारागिरीचं उदाहरणच आहे. गुहेत खरं तर नैसर्गिक थंडावा जाणवतो, त्यामुळे उन्हाळ्यातही इथे शांत वातावरण असल्याचं जाणवतंय. पाताळेश्वर हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे, म्हणूनच मंदिरामध्ये शिवलिंग असलेलं मुख्य गर्भगृह आहे. त्याचबरोबर लेण्यांमध्ये श्री गणेश व पार्वती देवी यांच्या कोरलेल्या मूर्तीही आहेत. तसेच मंदिरामध्ये मारुतीरायाची मूर्ती देखील आहे आणि समोरच राम, लक्ष्मण, जानकी यांच्या मूर्ती देखील आहेत. पर्यटक, इतिहासप्रेमी आणि भक्त यांच्यासाठी एक महत्त्वाचं असं हे पर्यटन स्थळ आहे. आम्ही जेव्हा या मंदिराला भेट दिली तेव्हा इथं बरेचसे पर्यटक होते. या मंदिरामध्ये विशेषतः महाशिवरात्रीला जास्त गर्दी असते. मंदिराच्या मागच्या बाजूला ध्यानस्थ बसण्यासाठीच्या जागा आहेत. आम्हीही थोडा वेळ मंदिरात बसून ध्यान केलं आणि नंतर जेवणासाठी बाहेर पडलो. मंदिरापासून जवळच असणाऱ्या सुभद्रा रेस्टॉरंटमध्ये जाऊन आम्ही सँडविच वगैरे खाऊन घेतलं आणि त्यानंतर आम्हाला घरी येण्यासाठी खरं तर रात्र झाली. हा व्लॉग मी इथंच एंड करते. तुम्हाला कसा वाटला हा व्लॉग नक्की सांगा आणि आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.